नमस्कार गाईस. तर बघा आज आपण तवा करंदी बनवतोय. तरी बघा ही करंदी आहे, एवढी साफ केलेली आहे, सोलली आहे ही बघा, बघू शकता तुम्ही. त्याच्यासाठी आपण ही तोतापुरी कैरी घेणार आहे. एवढी नाही घेणार आहे, थोडी घेणार आहे. तर ही पहिला आता आपण अशी सोलून घेऊया. त्याची ना सालं काढून घेऊ. एवढी नाही मी घेणार आहे, थोडी घेणार. तर हे बघा, आपण तवा ठेवलाय. तव्यामध्ये तेल टाकत आहोत. ते पण कसं, आपल्या मोदी काय म्हणाला, थोडंसं तेल वापरा नाहीतर पुढे परिणाम होईल. तर आपण गाववाली लोक, आपल्याला थोडंसं तेलात काही जमणार नाही, म्हणून आपण जेवढं जेवणाला तेल वापरतो ना तेवढंच तेल मी वापरले. तर हे बघा, तेल टाकलं, तेल गरम झालं. तर आपण कांदा टाकला. बघा, कांदा टाकला मस्त. मिरची टाकली. मिरची एकच घेतली, कारण मला थोडी तब्येत ठीक नाही आहे म्हणून मिरची एकच घेतली. त्यानंतर आपल्याला कांदा थोडा मऊ झाला ना की टोमॅटो टाकायचा. मस्त असं आपण कांदा मऊ होऊन देऊया आणि मग टोमॅटो टाकूया. तर ही तवा फ्राय करंदी आहे. करंदी मस्त सोलून साफ करून धुवून घेतलेली आहे मी. आणि हे बघा, आलं लसणाची पेस्टसुद्धा टाकली. आता हा आपण पिकलेला टोमॅटो टाकूया आणि ह्याला मस्त मऊ असा परतून घेऊया. तर गाईस, तुमच्याकडे ही करंदी कशी करता? मी ही तव्यावर सुद्धा करते. पातळ बनवायची असेल तर याच्यात मस्त हिरवी कैरी टाकून सुद्धा पातळ आंबट बनवते. पण आज म्हटलं चला तवा करंदी करूया. हे बघा, आपण आपले मसालेसुद्धा टाकले. तर हळद टाकली, आगरी मसाला टाकला. आणि आता ही आंबाडसुद्धा आम्ही ह्याला म्हणतो, करंदी आंबाड हे म्हणतो. तर आता आपण ही करंदी टाकली, ह्याला मस्त एक मिक्स करून घेऊया छानपैकी असं. तर बघा, मला तर मच्छी खायची नाही. चिकन, अंडं, आपलं मटण, मच्छी असं मला खायचे नाही, पण मला घरच्यांसाठी बनवावी ही लागतेच. आणि ही बघा, ती तोतापुरी कैरी आपण घेतली ना, त्यातली थोडासा तुकडा मी घेतला आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आता हे मस्त असं ना सगळं आपण ना मिक्स करून घेऊया. मीठ टाकले, चवीप्रमाणे आपलं मीठ जातंच. मस्त असं मीठ टाकलं आणि ह्याला मस्त अशी आपण एकजीव करून घेऊया. हे बघा, छान अशी आपली तवा करंदी फ्राय होते. हे बघा मस्त. आता ही 2-3 टापा ना आपण ह्याच्यात कोकमाची टाकूया. हे बघा, थोडीशी बाकीचं मी तिथे आंबट होते त्या आमटामध्ये टाकलेले. तर आता हे सगळं ना असं मस्त मिक्स करून घ्या आणि ह्याच्यावर झाकण देऊन ना थोडी शिजून घेऊया. याला शिजायला काही टाईम नाही लागत, हे छोटे प्रॉन्स आहेत. तर ही मस्त अशी आपण ना शिजून घेऊ. हे बघा गाईज, मस्त ही तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत खूप छान लागते. बघा, झाकण ठेवलं मस्त शिजून घेतली. आता ह्याच्यावर आपण कोथिंबीर टाकली. झाली आपली तवा करंदी फ्राय रेडी झालेली आहे. तर नमस्कार. तर माझी रेसिपीज तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, बाय.